चला, आता लेट्स कंटिन्यू फंडामेंटल अनालिसिस. आता कधी कधी कसं होतंय, आपण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केला होता बघा, जसपाल भट्टीचा. पाहिलं का सगळ्यांनी? हॅलो. मी एक व्हिडिओ शेअर केला होता, म्हटलं पीपी वॉटर बॉल्स, जसपाल भट्टीचा. पाहिला का सगळ्यांनी? 7 मिनिटाचा व्हिडिओ होता तो. पाहत जा. आता वाटल्यास परत हे संपल्यानंतर क्लास तो बघून घ्या, व्हिडिओ शेअर केला, युट्यूबची लिंक आहे. कोणीच नाही पाहिलं एकानं? हा, काय होतं? नाही 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 नाही, तुम्ही अगदी पाहतो. मी आताच काही नाही सांगत. कसं असतं, एखाद्या याच्यामध्ये ना, काय म्हणतात त्याला, मी तुम्हाला एक शब्द वापरला होता, पंपिंग होत असते एखाद्या स्टॉकची. विनाकारण तो वाढतो. आता हा स्टॉक जर बघितला तर हा बघा, आयपीओ मधून कधी लॉन्च झालेला आहे हा? 21 जानेवारी 2025 ला. आणि त्यावेळेला त्याची प्राइस आता तुम्हाला इथं दिसेल, ओपन हाय लो इथं जे दिसते का, या ठिकाणी त्याची प्राइस दिसेल बघा. किती दिसते बघा तिथं? हा, 37.8. हा, 37.80. आता ज्या दिवशी हा लॉन्च झालाय का, त्या दिवशीपासून याच्यामध्ये काय झालेलं आहे, हे अशा लाईन्स म्हणजे काय, अप्पर सर्किट लागलेले. हे कंटिन्युअसली काय झालेलं आहे बघा, आज आता कमीत कमी वर्षभर होते आलाय. काय कुठं काही दिसतंय का? फक्त एका ठिकाणी ट्रेड झाला, तो 11 ऑगस्टला. त्याच्यानंतर बघा कंटिन्युअसली अपसाईडला, आणि ते पण अप्पर सर्किट दिसतोय. आणि सध्या याची प्राइस काय? हे इथे ग्रीन कलर मध्ये काय प्राइस आहे? 1260 रुपयाचे. हा, 12 राऊंड फिगर पकडू, 1200. हा, 1260च्या जवळपास. तर मग हे काय, आता ह्या स्टॉक मध्ये किती असा चार्ट बघितला, मग हे न्यूज बेस कसे होतात माहिती का, याची फ्लॅश होतात. गेल्या एका वर्षामध्ये किती पर्सेंट रिटर्न दिले त्यांनी? हा, हा, डायरेक्ट 37%, 37 रुपये. हा, 300-400 पट दिलाय जवळपास. 37 रुपयाचा स्टॉक डायरेक्टली 1200 रुपये जातो. मला सांगा, हे किती न्यूज मध्ये आला असेल? आता बऱ्याच जणांनी न्यूज कव्हर केले असेल, काहीतरी समथिंग असेल, भरपूर ठिकाणी झालेला असेल. मग एवढा चांगला स्टॉक, मग आपले रिटेल ट्रेडर काय करतो माहितीये का, डोळेच आपण अशा स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. मग आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्या समोर हा स्टॉक आला, त्यावेळेस आपण काय करणार, त्याचं आधी स्क्रीनरवर ओपन करून त्याचे फंडामेंटल चेक करणे. कॅपिटल बघा. त्याच्यानंतर याचं आरओसी. हा, काय? बोला बोला. हा हा, नाही अजून तयार झालेला नाही, अजून तयार झाला. हा, लेस दॅन. हा, ठीक आहे, काही फरक पडत नाही. लेस दॅन 1 इयर आहे ना हा. 1 वर्ष नाही झालं आणखी, म्हणजे हळूहळू तयार होईल तसं. आता हे बघा, आरओसी मायनस मध्ये, आरओई मायनस मध्ये, अर्निंग पर शेअर मायनस मध्ये. गेल्या 3 वर्षामध्ये 24% रिटर्न दिलेत. कसे रिटर्न दिलेत आता बघितले आपण, म्हणजे प्रॉफिट वर त्यांचा प्रॉफिट ग्रोथ होतीये 24%. ते खाली बघू आपण. कर्ज जवळपास 40% कर्ज यांच्यावर. एका वर्षातलं रिटर्न अजून कॅल्क्युलेट झालं नाही, कारण 1 वर्ष झालाच नाही अजून. 94% यांनी शेअर्स काय केले, अनप्लेज केले. चांगली गोष्ट आहे. गेल्या 3 वर्षातले रिटर्न 600, जवळपास 700% रिटर्न दिले. बरोबर. हा चार्ट त्याचा. रोज मध्ये किती? हा, एका वर्षाच्या आतच. रोज मध्ये किती पॉइंट्स आहेत? आणि कॉन्स मध्ये सगळेच. हा, सोडून द्या. आता आपल्याला बाकी काही बघत बसायचं गरज नाहीये. हो का, 2019ला याचं प्रॉफिट होतं 3 मायनस मध्ये. किती? 371. आणि आता पण कसं आहे, मायनस मध्येच आहे. त्याच्यानंतर इयर टू इयर मध्ये बघा, 371, 592, 1000. काय झालं? हा हा, मायनस मध्ये हे ऍक्च्युअल प्रॉफिट आहे ना मॅम, त्यांना झालेलं. इथं कुठं प्रॉफिट दाखवलं? कुठं म्हणताय, वरच्या साईडला म्हणताय का?
चार्ट कसा असतो, ही पंपिंग आहे. प्राइस मध्ये काय करतंय बरं मला सांग, आता ते पण दाखवतो की हे नेमकं वाढवलंय कोणी. इथं 10,000 एवढं मायनस, इथं 1,000 मायनस, इथं आता सुद्धा जर बघायला गेलो तर आपण यांचं काय झालंय, लॉस जे आहे का, लॉस कमी 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 होत यायला, एक लक्षात घ्या. आणि हे लॉस कमी होत यायला म्हणून ह्यांनी इथं सगळ्यात पहिल्यांदा काय दिले, हे जे आहे कुठलं प्रॉफिट वार, ज्याला आपण प्रॉफिट ग्रोथ म्हणतो, ते 24% वाढला. प्रॉफिट झाले का पण ऍक्च्युअल मध्ये, लॉस कमी कमी होते आहे, अजून लॉस कव्हर झालेला नाही त्यांचा. त्याच्यानंतर बॅलन्स शीट मध्ये बघायला गेलो आपण, बॅलन्स शीट तर आता सोडून द्या, त्याचा विषयच नाही. डायरेक्ट आपल्याला जे मायनस प्लस मध्ये पाहिजे ते मायनस मध्ये 97 करोड, बाकी हा मायनस चालतो. आणि हा आता बोललो मी ते की हे जे होतं 2022 ला यांच्याकडे कंपनीकडे किती शेअर्स होते, 0%. कंपनी मार्केटमध्ये कधी आली, जानेवारीच्या, हा जानेवारी मध्ये आलेली आहे ती आपल्या शेअर मार्केटमध्ये. त्यावेळेस त्यांनी, आणि बाकी सगळे शेअर्स कोणाकडे होते, पब्लिककडे होते. पब्लिक कडून यांनी शेअर्स काय केलेत, वापस घेतलेत. कोणाकडे, 94% यांनी स्वतःकडे ठेवलेले, फक्त 4% म्हणजे 5%च्या जवळपास हे बाहेर आहेत. पब्लिककडे 4%. मग हे 94% यांच्याकडे, तर मग एवढा वाढतोय कसा हा शेअर. या ठिकाणी ट्रान्झॅक्शनच होत नाहीये तुमचं. आज जर आजच्या डेट मध्ये बघायला गेलं तर 3,100 काहीतरी समथिंग ट्रान्झॅक्शन झाले आजच्या डेट मध्ये. 3,000 शेअर वर डायरेक्ट प्राइस अपर सर्किटला. दाल में कुछ काला है क्या, पुरी दाल खाली आहे असं. तर हे असं असतं. हा हे असे पंपिंग डम्पिंग हे अशी होत असते. आता हे कसं आहे, आता बरेच जण ज्या वेळेस इथं, आता ही बाकीची, आता ही किती इन्व्हेस्टमेंट आहे यांच्याकडे, 94%. मग हे 30-40% यांच्याकडनं जेव्हा निघेल ना हळूहळू, मग इथं काय होईल, डायरेक्टली लोअर सर्किट लागायला सुरुवात होईल. कंपनी स्वतः काय करेल, स्वतःचे शेअर हळूहळू काढते विक्रीला. मग त्यावेळेस मग पब्लिक इंटरफेस वाढल्यानंतर, पब्लिकचा इंटरेस्ट याच्यामध्ये वाढल्यानंतर हळूहळू काय करते, कंपनी स्वतःकडचे शेअर विकून टाकते. मग आपण बसलो अडकून लोअर सर्किट मध्ये. हा प्रॉफिट बुक करणं, हा झाला. असे उदाहरणं आपण टाळायचे. लोअर सर्किट अपर सर्किट मध्ये जायचंच नाही आपल्याला कधी. त्याच्यानंतर मी लास्ट टाइम तुम्हाला म्हटलं होतं की एक शेअर होता 3 रुपयावाला, हे बघा हा होता तो एलसी. तारीख बघा किती आहे, 4 जुलै 2023. त्याच्यानंतर 10 नोव्हेंबर 2024, हा 23. हे बघा कितीला आहे, 21 जून 2024 ला 3 रुपये 53 पैशाला. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली 3 रुपयाचा हा शेअर किती रुपयाला गेला, विदिन अ 3 मंथ 2 लाख रुपये. हा एमआरएफ पेक्षा महाग. 3 महिन्याच्या आतमध्ये हा गेला तिथे. हे बघा त्याच्यानंतर डायरेक्टली, हे बघा 8 नोव्हेंबर 2024 ला 3,30,000 यानं रेकॉर्ड हाय केलं. मला सांगा हा आता हा किती पट वाढला. असा 1 लाख पट वाढला ना डायरेक्टली. 3 रुपये 30 पैशाचा 3,30,000 झाला, म्हणजे 1 लाख पट वाढला डायरेक्टली. हा आणि ते सगळं सांगतो, सगळं सांगतो मी. थांब बघा फक्त काय काय होतं मार्केटमध्ये, ते मी तुम्हाला सगळं दाखवतो. एक दिवस असा आला डायरेक्टली यांची 3 रुपयाचा शेअर डायरेक्टली इथे काय झालं, 2 लाख रुपये झाला ओपनिंग डेलाच. आणि त्या दिवशी किती ट्रान्झॅक्शन किती झालं होतं यांचं, 1,000 शेअरचं. व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूम दिसतोय 1000. हा तर 1,000 ज्या लोकांनी विकत घेतले असतील समजा, कदाचित असं आपण गृहीत धरू की 3 रुपये 37 पैशानं कोणीतरी एका माणसाने 1,000 शेअर्स विकत घेतले, किती रुपये झाले असेल त्याचे 3 महिन्यात. कॅल्क्युलेशन नका करू. राहू दे. 3 कोटी कुठं, 10 जरी झाले समजा, त्या ठिकाणी 100 शेअरचे 3 कोटी झाले. 1,000 शेअरचे 3,000 रुपये. हा
आणि समजा 10 शेअर गेले, 10 नाही 100 शेअर, हा 100 शेअर गेले तर 3 कोटी झाले. 1000 शेअर म्हणजे 33 कोटी झाले. म्हणजे किती रुपयाचे? 3300 रुपयाचे. 3300 रुपयाची इन्व्हेस्टमेंट 6 महिन्याच्या आतमध्ये 33 कोटी झाली, असं आहे ते. हा, आणि हेच असतं अट्रॅक्शन जे नॉर्मल माणसाला शेअर मार्केटमध्ये अट्रॅक्ट करतं. खूप रेअर उदाहरणं सापडतात अशी. कंपनीचं काय माहितीये का, कंपनी काय काम करते हे बघा आधी. काय ही, हा इन्व्हेस्टमेंट फर्म आहे आणि नॉन बँकिंग. हा, आता याच्यामध्ये कसं असतं की आता तुम्हाला मी एक बुक व्हॅल्यू दाखवली होती. याची बुक व्हॅल्यू किती आहे बघा. हा 4,65,000 आणि आता याची करंट मार्केट प्राइस काय? 1,28,000. म्हणजे अजूनही तो बुक व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. कमी आहे. नॉर्मल शेअर मध्ये आपण काय पाहतो की बुक व्हॅल्यू पेक्षा प्राइस खूप जास्त असते. पण इथं कसं आहे, उलट आहे. आणि हा हा उलट. तर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे कोणत्या इन्व्हेस्टमेंट किंवा नॉन फायनान्शियल कंपनीज असतील ना, त्यांचा आरओसी आरओई डझंट मॅटर, इथे मॅटर करत नाही. ओके. आता हे कसं आहे, इन्व्हेस्टमेंट करतात, गेल्या 3 वर्षामध्ये 34% खाली पडलाय. कशामुळे खाली पडलाय आपण आता चार्टवरच बघितले, बरोबर. कशामुळं? 3,30,000 होता, कुठं आता त्याची किंमत किती आहे सध्या? 1,28,000 या टाईप मध्ये. आणि इथं कसं झालं होतं की या ज्यावेळेस हा 3 रुपयाचा शेअर होता का, याच्या शेअरची बुक व्हॅल्यू जी होती का, ही बुक व्हॅल्यू याच टाईप मध्ये होती, लाखामध्ये. त्यावेळेस मग सेबीने एक नवीन सर्क्युलर केलं की त्याची जी काही ऍडजस्टमेंट आहे का, त्या प्राइसची ऍडजस्टमेंट केली त्याच्या बुक व्हॅल्यूनुसार, त्याच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूनुसार. आणि डायरेक्टली एका रात्रीमधून तो शेअर 3 रुपयाचा डायरेक्टली 2 लाख रुपयाला ओपन झाला. हे कारण होतं त्याचं. हा हा, आय थिंक काल किंवा 2 दिवसाखाली मी सांगत होतो, तो हा शेअर आहे, एलसीड नावाचा आहे. सगळ्यांना माहिती आहे, जवळपास सगळ्यांना, म्हणजे मार्केटमध्ये असणाऱ्या सगळ्यांना हा पाठ आहे शेअर. ओके. हा, चांगली गोष्ट आहे. चला, कळालं हे काय असतं स्वान. त्याच्यानंतर आले आपले आता कालचे स्कॅनर. कालच्या स्कॅनर मध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला यायला पाहिजे होता वेदांता. VEDL नावाचा शेअर. वेदांता हा टॉप लिस्टेड कंपनी आहे, छान आहे. वेदांताचं जर तुम्ही बघितलं, सर्च केले का याचं स्क्रीनरवर, कसा वाटला? वेदांता हा टॉप लिस्टेड कंपनी आहे, चांगली, त्याच्यामध्ये काही हेच नाही आहे. हा, विशेष आपला नॉलेज मरीन आपल्या टार्गेटच्या जवळपास पोहोचले. 3853चं टार्गेट होतं आणि आजचाच हाय त्याचा किती आहे? 3750चा आहे. इथे बघा, इथे डायरेक्टली आपण गेलो ना, वरच्या साईडला दिसतं एच म्हणून 3758, हे इथे या ठिकाणी दिसलं का 3758. 100 न मायनस आहे अजून, आपलं टार्गेट कम्प्लीट होतं तिथे. तर हे असे आहेत. त्याच्यानंतर आला नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट, आता जे तुम्हाला सांगायचं आहे, हे तुम्ही आता स्वतः बोला ना. बाय ऑलरेडी केलेलं आहे ते. हा, इथे बाय केलेलं आहे आपण ऑलरेडी. हा, 3330 बाय केलेलं आहे. इथे हा आहे ना, हे तुम्हाला दाखवतो मी कसा बाय केलं, ते तुमच्या समोरच टाकलेलं आहे. हे असतो बाय विंडो. इथे लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन आहे तुमच्या याच्यामध्ये. लॉंग पोझिशन म्हणजे बाय करणे, आणि जर सेल करायचं असेल तर शॉर्ट पोझिशन. मग आपण काय, याच्यामुळे काय अंदाज येते, हे बघ, ही जी आता या दिवशीचा टॉप होता त्या दिवशी, म्हणजे कधी 9 डिसेंबरचा, खालच्या साईडला डेट बघा. मग सेकंड डे ला इथं रिटेस्ट करण्यासाठी आला होता. मी हे पण बोललो होतो की रिटेस्ट जर झाला ह्या लेवलला तर, आणि इथून जर वर निघत असेल, आणि ही इथं मी ब्लँक स्पेस मध्ये हे केलं होतं, आठवतंय का तुम्हाला, हे असं. हा, तर इथं आपली बाय एंट्री पडेल म्हणलं होतं, ज्यावेळेस हा या कॅन्डलचा टॉप ब्रेक करेल त्यावेळेस, म्हणजे हे किती 3340 ब्रेक करेल त्यावेळेस एंट्री असेल आपली. आणि स्टॉप लॉस कुठं, याच लेवलला 254 पॉईंटचा काहीतरी समथिंग, हा 254 पॉईंटचा एसएल होता.
आणि 1:2 टार्गेट, हे असे, हे इथं एकास 2, म्हणजे 254 जर एसएल असेल तर आपलं टार्गेट किती असेल मग? हे बघा, 520 एकाच 2, म्हणजे 10 पॉईंटचा एसएल ठेवला तर आपलं टार्गेट 20 पॉईंटचं असं. आणि हेच रेशो असतो कुठेही, हाच रेशो 1:2 1:3. त्याच्यानंतर पहिल्यांदा 1:1 आपण कॅप्चर करायचं, तिथं काही समथिंग जी क्वांटिटी आपली ती बुक करायची असते, तिथून प्रॉफिट बुकिंग सुरू. सो आता आपण बघू नेक्स्ट पार्ट आपला, फंडामेंटल अनालिसिस आणि आर. काय काय तुम्ही घेतलंय का? हा, करू शकतो ना, करू शकतो ना. हे बघा, हे इथं नाही, पेपर ट्रेड मध्ये होत नाही, पेपर ट्रेड मध्ये होत नाही. हा, आपल्या मॅन्युअल ट्रेड मध्ये, मॅन्युअल तुम्ही समजा 100 घेतले तर त्याच्यातले 99 काढून ठेवू शकता, किंवा एक सुद्धा काढून विकू शकता. तसा काही इश्यू नाही. क्वांटिटीला सेट करता येतं, तिथं क्वांटिटीला सेट करता येत नाही, आणि क्वांटिटी ऍड पण होत नाही. आपल्या याच्यामध्ये मॅन्युअली क्वांटिटी ऍड होते रिअल मध्ये. म्हणजे आधी 10 घेतले, नंतर 10 घेतले. पेपर ट्रेडिंग मध्ये ते 2 वेगवेगळ्या ट्रेड दाखवतं, पण ऍक्च्युअल मध्ये ते एकच ट्रेड दाखवतं आपल्या याच्यामध्ये, ओरिजिनल मध्ये. आणि हा, वेगवेगळ्या प्राइस मध्ये बाय करतो ॲव्हरेज प्राइस साठी. आणि बघा, काही दिवसानंतर म्हणजे 22 तारखेला हा स्टॉक आपला नोईंग जो आहे समजा, तो काय होणार आहे, नॉलेज मरीन काय होणार आहे, स्प्लिट होणार आहे. हा, म्हणजे याची जी काही प्राइस असेल त्या दिवशी, रेकॉर्ड डेटच्या दिवशी 22 तारखेच्या 21 तारखेच्या अगोदर, ती काय होईल मग, डायरेक्टली हाफ होईल. पाहू आपण, आपल्या समोरच आहे हा. ऑल क्लिअर? आता असेल तर बोला, काही प्रॉब्लेम नाही. नाही, थोडे दिवस वेट करायचं. कसं असतं माहिती का, एक तर हा स्प्लिट होणार आहे म्हणून इथं सध्या हा जो वर चाललाय का, तो स्प्लिट होणार आहे म्हणून चाललाय, असं समजू आपण. आणि आता जोपर्यंत जर आपण बाय केलेला आहे ना, तर स्प्लिट कितीला होतोय, 22 ला, आणि आपल्याला लास्ट डेट किती मिळते, लास्ट हाच वीक पकडून घ्यायचा आपण, या वीकच्या 19 तारखेपर्यंत सेल करून टाकायचं याला. स्प्लिट पर्यंत ठेवायचा नाही डायरेक्टली. कसं नाही, काही प्रॉब्लेम काहीच होत नाही, पण कसं होतं, एकदा ते तिथं झालं ना स्प्लिट, मग मॅक्सिमम लोकांचं प्रॉफिट बुकिंग येतं, आणि प्रॉफिट बुकिंग आलं की ऑटोमॅटिकली शेअरची प्राइस काय होते, डाऊन होते. हा, ड्रॉप होते. मग एकदा का ती प्राइस, आता एकदा स्प्लिट झाला, कधी 22 तारखेला स्प्लिट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, याची प्राइस हाफ होणार, म्हणजे किती होणार अप्रॉक्सिमेटली, 38 19 1850 आजच्या हिशोबानं 1850 होईल. तर मग त्यावेळेस काय करायचं, कुठंतरी खाली येईल समजा 1850 या लेवलला, तर आपण त्याला सेटल होऊ द्यायचं प्राइसला. ओके, मग ही प्राइस सेटल झाली ना, मग त्यावेळेस आपण एक लेवल ड्रॉ करून ठेवायच्यात अशा. मग ज्यावेळेस असा ब्रेकआउट वगैरे मिळाला, ब्रेकआउट मिळून आपल्याला रिटेस्ट, इथं बघा ब्रेकआउट झाला, परत रिटेस्टला आला, आणि नंतर हळूहळू प्राइस वर गेली, अशी लेवल ड्रॉ करून ठेवायची. आता आपल्या समोरच होणार आहे, आपण शेवटपर्यंत म्हणजे याच्यानंतर सुद्धा पाहू ना हळूहळू. हे बघा, आता ह्याचे कसं आहे, काल आपण बघितलं की ज्यावेळेस कंपनीचं हे जे रिझल्ट असतात, रिझल्ट माहिती आहे तुम्हाला काय असतात ते, दर 3 महिन्याला, आपण इथं बघितलं की दर 3 महिन्याला काय होतं, कंपनी आपलं स्वतःचं ऑडिट सादर करते. सप्टेंबर, क्वार्टरली रिझल्ट. तर हे कसं असतं, दर 3 महिन्याला ज्यावेळेस त्याचा रिझल्ट डिक्लेअर होतो का, तर रिझल्ट आता ज्यावेळेस, आता कंपनीचं कसं आहे, इथं जर तुम्ही बघाल, इथं हे काय झालं, एक मिनिट, हे ओपन झालं त्याच्यामुळे, एखाद्या दुसऱ्या कंपनीचं बघू म्हणजे तुम्हाला सांगता येईल. आता बीएसई आहे, आता इथं रिझल्ट बघा, त्या दिवशी काय झालं याचं, म्हणजे ग्रीन ग्रीन दिसतंय ना,
बाकी सोडून द्या. हं? याचा अर्थ रिझल्ट चांगला लागलेला आहे. 11 नोव्हेंबरला लागला यांचा रिझल्ट. तर मग ग्रीन रिझल्ट लागल्यानंतर आता ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी त्याच्यानंतर डायरेक्टली काय झालं, इथं प्राइस काय झाली, इथं किती होती 26 ची प्राइस कितीला गेली, 100 पॉईंट ना गॅप अप झाली. बरोबर. रिझल्ट कसा लागला, चांगला लागला. आणि त्या रिझल्ट चांगला लागण्याच्या अगोदरच बघा तुम्ही इथं कन्सॉलिडेशन भरपूर वेळ झालं. कन्सॉलिडेशन म्हणजे एकाच प्राइस रेंज मध्ये होती. आणि त्याच्यानंतर रिझल्टच्या आधी 1-2 दिवस अगोदरच तिथं काय झाला, खूप मोठा व्हॉल्यूम आला. म्हणजे हा रिझल्ट येण्याच्या आधीच मोठमोठ्या इन्स्टिट्यूशनला काय असतं, काय असतं, त्यांना त्यांच्याकडे अंदर की बात असो, त्यांचे रिसोर्सेस असतात त्यांच्याकडे, किंवा त्यांना आपण असं म्हणू त्यांना अंदाजा लागून जातो. तर मग तिथंच ते काय करतात, बाईंग करून ठेवतात आणि अशा वेळेला मग ते चांगलं प्रॉफिट बुकिंग करून घेतात. आता याची जर बघायला गेलो आपण तर 3,000च्या जवळपास यांनी काय केलेलं आहे, हाय मारलेले आहे आतापर्यंत. आणि सेम कंडिशन झाली होती इथे. आपण इथं 2400 तुम्हाला दाखवतो लेवल तुम्हाला. हा ही जी लेवल आहे का 2368 या ठिकाणी कुठेतरी बाय केला होता इथं आपण, या 2368च्या इथे आपल्या ग्रुपवर प्राइस टाकली होती, सगळं झालं. आणि हे सगळं ज्या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक केलं होतं इथं या कॅन्डल मध्ये 2989 इथे पुन्हा परत रिव्हर्स यायचे चिन्ह दिसले. कारण राऊंड फिगर हा एक रेजिस्टन्स असतो 3000च्या प्राइस वर. एकाने काय केले माहितीये का, डायरेक्टली 50 क्वांटिटी मध्ये इथं बाय करून ठेवलं. ज्या वेळेला इथं बाय करायचं होतं, बाय कुठं केलं त्यांनी, इथं 1970. आणि ते पण डायरेक्टली 50 क्वांटिटी म्हणजे हा 50 क्वांटिटी बाय करून ठेवली. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1.5 लाख, म्हणजे 1.5 लाख रुपये समजा, ते 1.5 लाख रुपये आपण असं म्हणू. आणि त्याच्यानंतर हळूहळू कुठं आला तो शेअर, डायरेक्टली 2000 पर्यंत. म्हणजे किती लॉस आहे बघा आता. त्याच्यामुळे ज्यावेळेस लेवल होतीये का त्यावेळेस आपण तिथे एंट्री, परफेक्ट टाइमला एंट्री, परफेक्ट टाइमला एक्झिट, सगळ्यात बेस्ट. असं नाही की कधी लक्षात ठेवा, आपण कोण आहेत, बायर आहेत. बायर कधी बाय करतो, ज्यावेळेस प्राइस ड्रॉप झाल्यानंतर, रेज झाल्यानंतर, वाढल्यानंतर करतो का आपण, आपण करत नाही. आपण वेट करू. आज नाही घ्यायचं आहे आपल्याला, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करायलो ना त्यावेळेस आपण विचार करून करायचा, वेट करायचा. आपल्याला 1-2 दिवसासाठी नाही करायचं आहे, गडबड कधीच करायची. चला त्याच्यानंतर एक बघू आता कंपनीच्या प्राइजेस वर. मी आता जसं म्हटलं की रिझल्ट सुद्धा फार इफेक्ट करतात. रिझल्ट कधी कधी पॉझिटिव्ह जरी लागला तरी कंपनी काय म्हणजे हे कसं असतं की नेक्स्ट डे ला पॉझिटिव्हच मार्केट ओपन होईल किंवा प्लस मध्येच मार्केट, म्हणजे ते त्यात तो स्टॉक ओपन होईल असं काही नसतं. कधी कधी कसं होतं की एखादा रिझल्ट लागायची वेळ आली, समजा ही अर्निंगची डेट, इथे पण बघा पॉझिटिव्ह अर्निंग झाली या ठिकाणी, इथून मार्केट वर गेलं. पण दरच वेळेस असं पॉझिटिव्ह रिझल्ट लागल्यानंतर ते वरच जाईल असं काही सांगता येत नाही. कधी कधी पॉझिटिव्ह रिझल्ट लागून सुद्धा मार्केट डाऊन येते किंवा त्या स्टॉकची प्राइस डाऊन होते. आता इथं बघा निगेटिव्ह रिझल्ट लागला या ठिकाणी, इथून मार्केट खाली गेलं होतं, म्हणजे प्राइस डाऊन झाली होती. असं होतं. आता इथे सापडेल नाही सापडेल काही सांगता येत नाही. मी जस्ट सांगतो किंवा कधी भेटला उदाहरण तुम्हाला दाखवतो. रिझल्टचा सुद्धा, क्वार्टरली रिझल्टचा सुद्धा स्टॉकवर चांगला परिणाम होतो, कारण त्याच वेळेला त्याचे जे काही असतात स्टेटमेंट्स ज्याला म्हणतो आपण, तिथे डिक्लेअर होतात कंपनीने किती प्रॉफिट केलं, कंपनीने किती लॉस केला, आणि त्याचा डायरेक्टली त्या स्टॉकच्या प्राइस वर परिणाम होत असतो. त्याचसोबत आरबीआय, तुम्हाला माहिती आहे आरबीआय काय, मॅडम, हो अमोल सर, आरबीआय काय, हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि त्यांची पॉलिसी, राईट. आणि त्यांचा रेपो रेट असतो. रेपो रेट माहिती आहे का तुम्हाला काय असतो तो, हं? आपण कोण आहे, आपण असं धरू की आपण एक कस्टमर, काय रे स्पेलिंग, शॉर्ट मध्ये आपण कस्टमर आहे. कस्टमर आहे. आपण जे इंटरेस्ट कोणाकडून, आपण समजा लोन पाहिजे तर आपण कोणाकडे जाणार,
बँकेकडे जातो. मग बँक कोणाकडे जाते? आरबीआय कडे जाते. म्हणजे आपण जो आहे आपण एक म्हणजे ऍज अ पर्सन आपण बँकेकडनं लोन घेतो आणि बँक लोन कोणाकडून घेते? आरबीआय कडून घेते. आता हे हा ज्यावेळेस बँक आपल्याला लोन देते ती कशावर देते? आपल्याला काय देते? इंटरेस्ट रेटवर देते. हम्म? हा आणि आरबीआय जे बँकेला रेट हे देते काय देते त्याला म्हणतात मग हे जे लोन देतात. हा आरबीआय जर बँकेला लोन देत असेल कोणत्या तर त्याला म्हणतो आपण रेपो रेट आणि हा वार्षिक असतो. बरोबर. बँक आपल्याला इंटरेस्ट पण वार्षिकच लावते. बरोबर. ज्या लोनवर. आणि मग ज्यावेळेस हे रेपो रेट वाढतात, रेट जर वाढला तर ऑब्विसली मग इथं काय होईल? आरबीआय बँकेला जो जे काही लोन देते त्याच्यावर काय होईल? इंटरेस्ट काय होईल? वाढणार. आणि ऑब्विसली बँकेच्या वर जर ह्या बँकेकडे येणाऱ्या पैशावर जर इंटरेस्ट वाढला तर मग तो कोणावर इंटरेस्ट वाढतो? ऑब्विसली कस्टमर. आता आपण असं करू की आपण कस्टमरच्या ऐवजी कंपनीला पकडू. कंपनी पण बँकेकडूनच लोन घेते ना, आरबीआय कडून थोडी घेते. कंपनी कोणाकडून घेते? कोणत्या तरी प्रायव्हेट म्हणा किंवा एखाद्या गव्हर्नमेंट बँक कडून कुठल्या तरी लोन घेते ती. मग यांच्याकडे कसं आरबीआयचा रेपो रेट वाढला की बँक काय करते? मग या कंपनीला जे काही लोन दिलेले त्या लोनवर सुद्धा इंटरेस्ट जो आहे तो वाढवते. मग ज्यावेळेस हा इंटरेस्ट रेट वाढला जातो का त्यावेळेस ऑटोमॅटिकली कंपनीच्या प्रॉफिटवर त्याचा काय होतो? इनडायरेक्टली परिणाम होतो आणि प्रॉफिट ते कमी होते. मग ज्या वेळेस अशा आरबीआयच्या पॉलिसी असतात त्यावेळेस मार्केट काय होतं? त्या दिवशी खूप व्हॉलाटाईल होतं. व्हॉलाटाईल इन द सेन्स त्यावेळेस खूप मोठमोठ्या मूव्ज येतात. आता रिसेंटली जर बघायला गेलं तर इथे आपल्या आरबीआयनं काय केले? प्राइस ड्रॉप केलं. रेपो रेट हा 1-2-4 दिवसाखालची हा रेपो रेट कमी केला. मग त्याचा बाजारावर परिणाम काय व्हायला पाहिजे होता? मार्केट काय व्हायला पाहिजे होतं? वाढायला पाहिजे ना. तर मग इथं काय होतंय? हळूहळू मार्केट ऍक्च्युअल मध्ये मार्केट डाऊन जाते सध्या. ओके. आलं का? बर ही कशी आहे माहितीये का? भले ती आज 1-2 दिवसासाठी डाऊन जातं पण जे रेपो रेट कमी झालाय तो कशासाठी? ऍज अ इन्व्हेस्टमेंट. मार्केट डाऊन झालं तर ती आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी हे लक्षात ठेवायचं. तर मार्केट डाऊन झालं आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपण रेडी करा. इन्व्हेस्टमेंटसाठी रेडी राहा. कारण ही आज ना उद्या लॉंग टर्म साठी जर पाहायला गेली तर वाईट गोष्ट आहे का? चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. कारण का? रेपो रेट कमी झाले. आरबीआय रेपो रेट कमी करते म्हणजे बँक ऑटोमॅटिकली पुढच्या वेळेस काय करेल? या कंपनीजला सुद्धा इंटरेस्ट रेट आहे तो ऑटोमॅटिकली कमी करते. तर हे असं असतं. तर आरबीआयच्या पॉलिसीचा असा परिणाम होतो. इथून पुढे आरबीआयच्या पॉलिसीवर लक्ष ठेवायचं. जर कधी तुम्हाला कळालं, नाही कळतच आता ऑटोमॅटिकली की आरबीआयची पॉलिसी कधी येते. त्याच्यानंतर काही फॅक्ट्स असतात. फॅक्ट्स म्हणजे जे काही डेटा असतो, डेटा हा फार महत्वाचा जे तुम्हाला वॉच करावा लागतो. कोणता कोणता? कॅश डेटा आणि फ्युचर डेटा. आता आपण बघितले 3 सेगमेंट बघितले, कॅश, फ्युचर आणि तिसरं कोणतं होतं? ऑप्शन. तर हे 3 सेगमेंट आहेत आपल्या मार्केटमध्ये आणि ह्या 3 सेगमेंट मध्ये आपल्याला काय करायचं? ऑप्शन जर सोडला तर तुम्हाला कॅश आणि फ्युचर या दोन्ही डेटाकडे लक्ष द्यावं लागतं जेणेकरून तुम्हाला मार्केटचे सेंटिमेंट कळतात. सेंटिमेंट कसे कळतात? आता तुम्हाला दाखवतो. एनएसई, एफआय, डीआय डेटा. हे सिंपल गुगल आहे आणि आपली मदर वेबसाईट म्हटलं तर एनएसई ची वेबसाईट. इथे कोणता डेटा मिळतो? तर कॅश डेटा मिळतो रेग्युलर. मल्टिपल रिसोर्सेस पण दाखवतो कुठं कुठं मिळतो तो. हा इथं फक्त आजचा मिळतो. आज काय झालंय बघा बरं. काय झालंय इथे? डीआय न बाय कितीचा केलाय? कितीचा केला? 770 करोडचा. आणि एफआय न सेलिंग किती केली आहे? 2060 करोडची. ओके.
नाही ही ऍक्च्युअल ग्रॉस मध्ये. हे का इंट्राडे मध्ये त्यांनी 10,000 करोडची बाईंग केली आणि त्याच दिवशी 12,000 करोडची सेलिंग केली इंट्राडे मध्ये एका दिवसामध्ये. आणि मग किती जर नेट व्हॅल्यू जर बघितली तर त्यांचं आजचं काय जास्त होतं, सेलिंग जास्त होती, जे की 2,000 करोड होते. जास्त केले ना, सेल जास्त केले बायपेक्षा. हा, दिवसभराची ही ऍक्टिव्हिटी आहे त्यांची, बाईंग व्हॅल्यू बाय पण केले सेल पण केले असं. मग ह्या बाय मध्ये असं असं थोडी आहे की ज्या ज्या ठिकाणी बाय केलं त्याच ठिकाणी सेल केलं. मे बी असं असेल 10-15 स्टॉक मध्ये वेगळ्या त्यांनी बाईंग केली असेल, 15-20 स्टॉक मध्ये वेगळ्या स्टॉक मध्ये त्यांनी सेलिंग केली असेल. मग हे आपल्याला स्टॉक शोधायचे त्यांनी बाईंग कुठे केली. हा झाला कॅश डेटा. नंतर कुठला येतो फ्युचर डेटा. त्याच्यासाठी एक वेगवेगळी वेबसाईट आहे इक्विसिस नावाची, लिंक मी शेअर करतो तुम्हाला. इथे फ्युचरचा डेटा कळतो. आता हा फ्युचर कोणता, निफ्टीचा. निफ्टी काय करते, आपल्या इंडियाला रिप्रेझेंट करते, बरोबर. कारण का टॉप 50 कंपन्या या ठिकाणी तिथे इन्क्लूड आहेत म्हणून. मग याच्यावर बाईंग किंवा सेलिंग झालेला डायरेक्टली इम्पॅक्ट मार्केटवर पडतो. आता जे मार्केट डाऊन येत आहे, मी जे तुम्हाला सांगितलं ते कशामुळे येतं, हे बघा इथे दिसतंय का, लास्ट एक्सपायरी कधी होती आपली, 28 नोव्हेंबर, बरोबर. एक मिनिट आपण चेक करू. 28 नाही, याला होती 25 नोव्हेंबरला एक्सपायरी होती आणि त्याच्या आधीचा डेटा सध्या अवेलेबल नाही. पण त्या दिवशीपासून जर पाहायला गेलो आपण, कधी 27 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, याच्यानंतर हे बघा इथं बघा, इथून कंटिन्युअसली काय कोणत्या पोझिशन बनतायत, शॉर्ट पोझिशन म्हणजे बाय असेल, हा, आणि लॉंग पोझिशन म्हणजे बाय. आता इथे बघा खालचं सोडून द्या, इथे 9,000 पोझिशन कोणत्या तयार केल्या, शॉर्ट पोझिशन. आणि लॉंग होत्या, ज्या लॉंग होत्या त्या त्यांनी काय केल्या, एक्झिट केल्या, मायनस केल्या म्हणजे एक्झिट केल्या, लॉंग काढल्या, शॉर्ट ऍड केल्या. कधीपासून, 2 डिसेंबर. हा, तारीख लक्षात ठेवा. हे बघा 1 डिसेंबर, 2 डिसेंबर दिसतंय. हा, त्या दिवशी मार्केट एकदम हायला गेलं होतं, 2 डिसेंबर पासून त्यांनी एक्झिट करायला सुरुवात केली आणि इथं बघा मार्केट हळूहळू कसं येते, खाली येते. 2 डिसेंबर, त्याच्यानंतर 9,000च्या नंतर डायरेक्टली किती केले ऍड, 12,000. त्याच्यानंतर 7,000. हा, इकडे लॉंग साईडला काही ऍड करतायत का, ते सगळ्या मायनस करतायत. त्याच्यानंतर एक दिवस फक्त त्यांनी 1,300 करोडची सेलिंग केली होती आणि 2,500 करोडची बाईंग केली होती. त्याच्यानंतर परत 900, 2400, हा सगळं मायनस मध्ये. इकडे डायरेक्टली किती आहे, 16,000. इथे हळूहळू काय करतायत, ते सेलिंगच्या ज्या पोझिशन आहेत त्या इन्क्रीज करतायत, बाईंगच्या पोझिशन त्या डिक्रीज करतायत किंवा स्क्वेअर ऑफ करतायत, एक्झिट करतायत. आणि हे कारण आहे मार्केट जे डाऊन येतं का हळूहळू इथून, हे कारण आहे त्याच्या पाठीमागचं की FII करते सेलिंग. आलं लक्षात कसा डेटा पाहायचा, तो कॅश डेटा पाहणं महत्वाचं आहे. कॅश मध्ये पण तो सेल करतोय आणि फ्युचर मध्ये पण तो सध्या सेल करतोय. आणि हे कसं होतं, दोन्ही मध्ये काय होतं, FII काय करतोय, मार्केटला बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या कारणामुळे मार्केटला सध्या तरी कुठलीही दिशा सापडत नाही. एक झिगझॅग मोड मध्ये ते एका रेंज मध्ये अडकून बसलेलं, त्या टाइप मध्ये. जोपर्यंत क्लिअर पोझिशन्स तयार होत नाहीत का, तोपर्यंत मार्केटला डायरेक्शन मिळणार नाही. असं तरी पण हे मॉनिटर करायचं आपण डेली बेसिसवर, काय ऍक्टिव्हिटी आहे, कोणाची का कोण कोण काय करतं, ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवायचं. ओके, जमेल. हा, काही नाही, असं आज डेटा बघेल. हे बघा लिंक शेअर, हा लिंक शेअर करतो मी तुम्हाला. ओके, आफ्टर द क्लास. चित्रगड लिंक शेअर केली मी तुम्हाला, पर्सनली सुद्धा केलेली. आणि मॅडमनी आय थिंक माझ्या मते ती पिन करून ठेवली आहे ना.
हा, पिन केलेला आहे मेसेज आपल्या ग्रुपमध्ये. तर हा डेटा पाहणं महत्वाचा असतो. बेटर वे काही जर पॉइंट असतील शॉर्ट मध्ये तुम्हाला ते पण दाखवतो. क्विक नोट्स. जस्ट एक चर्चा म्हणून. ऑलरेडी हे सगळे डिस्कस केलेलेच आहे आपण. इंडिकेटर्स EMA आहे आणि RS आहे, दोनच आहेत. RS आहे. तुम्ही नका हे करू, मी सांगतो तुम्हाला त्याच्या सेटिंग्स आहेत त्या, डायरेक्टली नाही होत. किंवा मग तुम्ही आपण एकाच दिवशी 10-15 मिनिट आधी या, मी तुम्हाला हे करू. मेसेज करून बघा, ड्रॉप करून पहा, फ्री असेल तर मग करू आपण कॉलवर. चालेल. काल पहिल्यांदाच बघितलं आपण मल्टिपल व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप किंवा कुठल्याही मीडिया चॅनल्सवर आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. आपण आपल्या जे काही अनालिसिस आहे किंवा आपली जी स्टेप्स आहेत त्याला फॉलो करूनच आपण कुठलेही ट्रेडिंगचे डिसिजन घेणार किंवा इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेणार. ज्यावेळेस आपण एखादा कंपनी आपल्या समोर आली ना, तर बिझनेस फर्स्ट अप्रोच म्हणजे कंपनी नेमकं काय करते. मी काय म्हटलं होतं की अबाउट होतं ना इथे साईडला, सगळ्या गोष्टीच्या अगोदर कंपनी काय काम करते हे सगळ्यात महत्वाचं. कारण त्याचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसच माहित नाही तर बाकीच्या गोष्टी माहित असून उपयोग आहेत का आपल्याला, हे अबाउट हे वाचायचं. हा हा कंपनी कोणती, एलसी. हा, तर हे हा प्रोडक्ट काय हे सगळ्यात महत्वाचं. आणि ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करायलो का, त्यावेळेस आपण असं नाही विचार करायला की आपण शेअर खरेदी करायलो. आपण काय करायलो, एखादा बिझनेस खरेदी करायलो किंवा एखादा बिझनेस करतोय आपण स्वतः, या टाइप मध्ये आपल्याला करायचं. कमीत कमी 5 वर्षामध्ये येणाऱ्या त्याचा म्हणजे त्याचं फ्युचर कसं असेल याचा अंदाज आपल्याला बांधता आला पाहिजे. त्या टाईपचं त्याचं प्रोडक्ट आहे का, येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते टिकेल आणि त्यातल्या त्यात तो प्रॉफिटेबल पण असेल. जर असं सगळ्या गोष्टी वाटत असतील तर बिनधास्त त्या कंपनीमध्ये मग काय करायची, इन्व्हेस्टमेंट करायची. तो काही दिवस रखडेल पडेल, हळूहळू चालेल, पण जर तो चांगला आहे, त्याच्या फंडामेंटल चांगले आहेत, कंपनी चांगली, मॅनेजमेंट सगळं चांगलं आहे, प्रोडक्ट चांगले, तर ऑब्व्हियसली तो येणाऱ्या 5 वर्षामध्ये जसा आता आपण काही काही कंपन्या म्हणतात, सगळ्या नाही, जशा रॉकेट झालेल्या आहेत तशा रॉकेट होऊ शकतात. फंडामेंटल स्ट्रॉंग आहेत का पहा, हे आपण सगळं बघितलेलं आहे. डेप्थ मध्ये कंट्रोल आहे का, सगळं बघितलेलं आहे आपण. मॅनेजमेंट, आता प्रमोटर ऑनेस्ट आहेत का. आता आपण जे मी तुम्हाला कंपनी दाखवलं त्याच्यामध्ये प्रमोटर ऑनेस्ट वाटला का. डायरेक्ट 37 रुपयाचा स्टॉक 1250 गेलेला. वाटलं का. हा, तर असं करायचं. आणि कधीही लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करतोय, शॉर्ट टर्म साठी करायचंय पण ती वेगळी गोष्ट आहे. आपण जसं म्हटलं की आता हे कसं आहे, आपण जे स्टॉक काढतोय कुठले शॉर्ट टर्म ब्रेकआउट काढतोय. हे कसे शॉर्ट टर्म ब्रेकआउट आहे, इन्व्हेस्टमेंट. हा, तर आपल्याला इथं कसं आहे, आता बाकीच्या गोष्टी सोडून आता इथं कसं आहे, इन्व्हेस्टमेंट म्हटलंय ती गोष्ट वेगळी, कारण 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असे स्टॉक वेगळे. आणि हे कसे आपल्याला एक शॉर्ट टर्म पिरियड मध्ये आपल्याला काय करायचे, 5%, 10%, 15% काढायचं, ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून मोकळं व्हायचं. कारण मार्केट जे अनस्टेबल असतं, ज्यावेळेस वर जातं त्यावेळेस थोडं खाली पण येतं, बरोबर आहे. म्हणजे काय सांगायचंय की समजा आपण एखादा 100 रुपयाला शेअर बाय केलाय, ओके, एक 100 रुपयाचा शेअर बाय केलाय या लेवलला, तो गेला 120 ला. 120 ला गेल्यानंतर आपण इथं 20% काय करतो, 20% काफी आहे म्हणून इथं 20% प्रॉफिट बुक करतो शॉर्ट टर्म मध्ये. मग नंतर तो काय होतो, हळूहळू खाली येतो या इथे, आणि इथं पुन्हा अजून हळूहळू हळू वर जातो इथे. मग आपण इथं परत 20% बाय करू शकतो, म्हणजे 20% साठी बाय करू शकतो प्रॉफिट साठी. मग हे 20 हे 20 किती होतं टोटल,
40%, किंवा आपण असं गृहीत धरतो की आपल्याला 30% मिळाले, थोडं खाली वर होऊन जाईल समजा. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये कसं होतं, एकदा का तो 100ला बाय केला, मग तो 120 इथे थांबणार, इथे थांबणार, इथे थांबणार आणि इथे थांबणार. मग त्याचं आतापर्यंत टोटल प्रॉफिट किती आहे? फक्त 20%. कारण त्याने सेलच केलेलं नाही. मे बी तो नंतर पुढे जाईल हळूहळू, तो विषय वेगळा. पण ज्या पिरियड मध्ये तो 20% कमवतोय, आपल्याला 30% कमवून मोकळं व्हायचंय. प्रॉफिट दिसलं बुक करा, कॅपिटल मोकळं करा, लगेच दुसरा स्टॉक. हे असं ठेवायचं सगळं. कारण एखादा एमर्जिंग कंपनी येणं आताच्या या वेळेमध्ये हे खूप अवघड आहे. कारण ज्यावेळेस शेअर मार्केट हे होत होतं का, किंवा आपण ज्याला म्हणतो की काय कोविड सिच्युएशन होती, तसं खूप आता रेअर कंडिशन येणार कोविड सिच्युएशन सारखी. त्याच्यामुळे असे काही म्हणजे डबल ट्रिपल 10 टाइम्स होतील असं काही आपण तेवढी अपेक्षा ठेवायची नाही, किंवा तसे असतील तर मग तसे फंडामेंटल्स पण लागतील त्याचे, कंपनीचं प्रोडक्ट जसं म्हटलं आपण तसं. हे काही कोविडला 2020 ला मार्केट म्हणजे स्वतः निफ्टी किती डाऊन झाली होती? 7,000 किती होता? 7,500 गेला होता, आणि आता 25,000 आहे तो ऑलरेडी. रिलायन्स सारखा स्टॉक. अरे खूपच महाग आहे. कुठे गेला 2020? कुठपर्यंत आलता रिलायन्स सारखा स्टॉक? 400 रुपयापर्यंत होता, आणि त्याची आताची सध्याची प्राइस काय? 1,500. त्याच्यामध्ये तो काय झाला, स्प्लिट पण झालेला आहे. म्हणजे 400चा दाखवतोय आपल्याला, तो कितीचा असेल मग? 800. 800च्या लो वर आलेले. बघा, जशी तुमची इच्छा. मी काय म्हटलं, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आधी शोधायचे तुम्ही यामधले कोण आहेत. मी दाखवलं होतं तुम्हाला लास्ट टाइम ही स्लाइड. तुम्ही कोण आहेत? इंट्राडे ट्रेडर आहात, इन्व्हेस्टर आहात, शॉर्ट टर्म ट्रेडर आहात? तुम्हाला नेमकं काय करायचंय हे तुम्हाला ठरवायचं, बरोबर? लॉंग टर्म करायचे, स्विंग करायचे का स्कॅल्पिंग करायचे? तुम्ही कोण आहेत हे तुम्हाला स्वतःच्या ह्याच्यावर शोधायचं. कळाला डेटा कसा कुठं पाहतो? तो कॅश डेटा असतो, फ्युचर डेटा, आणि त्याचं रिलिव्हन्स कसं असतं हे तुम्हाला चार्टवर पण दाखवलं. FI काय करतं, कुठं काय काम करतं, कशा प्रकारे ते मार्केटवर इफेक्ट करतं. वेदांता तुमच्या वॉच लिस्ट मध्ये असू द्या, वेदांताचा चांगला ब्रेकआउट झालेला आहे. वेदांताचं प्रोडक्ट काय हो? काय कशाची कंपनी माहितीये का नाही? हा, काय? हा, डेटाबेस प्रोसेसिंग. हा, वेदांता. हे बघा, सेक्टर पण बघितलं ना आपण त्या दिवशी, हे मेटल सेक्टर. वेदांता मेटल सेक्टर आहे. वेदांता नाही. हा, वेदांता आहे. इला हा, इला शॉर्ट मध्ये VEDL म्हणतात मार्केटच्या भाषेमध्ये. जसं SBI बँकला SBIN. हा, SBIN आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया. इथे चला, इथे जवळपास तुमचं मला असं म्हणायला हरकत नाही की फंडामेंटल अनालिसिस जवळपास संपलेलं आहे. बाकी डेली बेसिसवर तुम्हाला हेच करायचं आहे. आपण सुरुवातीचे 10 मिनिटं स्टॉक अनालिसिस साठी ठेवू. बरोबर आहे का? स्टॉक अनालिसिस कंपल्सरी आपण सुरुवातीचे 10 मिनिटं ठेवायचे, जे कोणते आपले रडारवर स्टॉक आहेत. आणि
ते कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला मी म्हटलं की संध्याकाळी काय करायचं, 3:30ला मार्केट होतं ना, आपला 8 वाजता क्लास होतो. सो मधले जे 2-3 तास आहेत ना, त्याच्यामध्ये सगळं अनालिसिस करून तुम्ही पोस्ट करत जा, म्हणजे आपल्या ग्रुपवर. म्हणजे तिथे आपला जास्त वेळ जाणार नाही. पोस्ट केले की मग आपण जेवढे तुम्ही चांगले स्टॉक हे कराल, म्हणजे तुम्हाला जे चांगले वाटतात का, त्याच्यावरच आपण इथे चर्चा करत जाऊ. हा, आउट ऑफ दिस म्हणजे आता इथं कसं आहे, प्रॉफिट वार हा कमी आहे इथं, बट डझंट मॅटर, खूप मोठी कंपनी आहे. हे हे EMA DMA असतात बघा, हे अशा रेषा. काल मी एक म्हटलं होतं, काल ब्रेकआउट होऊन स्टॉक निघालाय, तो कोणता म्हटलं होतं, नॅशनल ॲल्युमिनियम का नाही, असं कुठला तरी होता बघा. मी म्हटलं होतं की क्रॉस झाल्यानंतर एक चांगला साईन दिसतं त्याच्यामध्ये म्हणून. कुठली कंपनी होती? हे हा जो क्रॉस आहे ना, ग्रीन लाईन आणि रेड लाईन, तिथे क्रॉस होण्याच्या तयारीत होतो. क्युपिड चांगला पडतोय बरं का. नाही, नॉलेज मरीन हा वेगळा. इथे क्रॉसओव्हर ऑलरेडी झालेला आहे त्याचा, रिटेस्ट होणं हे झालं, त्याचं पूर्ण सगळं झालं. डेली टाइम फ्रेम नाही असो. बाकी काही तुमच्याकडनं डूज अँड डोंट्स? कधीही स्पेक्युलेशन वर विचार हे करायचा नाही. उद्या 20% वाढेल, हा ऑपरेटर स्टॉक आहे, बरेच जण सांगणारे असतात, अशामध्ये आपल्याला फसायचंय का? हा, हा, लो व्हॉल्यूम शेअर सगळ्यात, हा, त्याच्यानंतर लो, ज्या ह्याच्यामध्ये कुठल्याही स्टॉक मध्ये जर व्हॉल्यूम कमी असेल तर अशा स्टॉक मध्ये आपल्याला कधीही ट्रेड करायचा नाही. अचानक 2-3 दिवसात 50% 100% वाढतो, जसं मी आता उदाहरण दाखवलं. जी गोष्ट जेवढ्या लवकर वाढते तेवढ्याच वेगाने काय करते, ती खाली पडते. त्याच्यामुळे याच्या मागे कधीच जायचं नाही. फोमो कधीही येऊ द्यायचा नाही, फेअर ऑफ मिसिंग आउट. अरे इतका स्वस्त होता, मला घ्यायला पाहिजे होता, माझ्या कदाचित मी घेऊ शकणार नाही, माझ्याकडनं मिस होईल तो ट्रेड, असं कधीच वाटत नाही. कारण मार्केटमध्ये एक अपॉर्च्युनिटी गेली तर 10 उभ्या राहतात. कधीच मार्केटमध्ये तुमची अपॉर्च्युनिटी मिस होत नाही. ओके, लेट एंट्री कधीही होत नाही, खूप छान होते हे. आता हे फोमो हा विषय वेगळा आहे, हळूहळू तुम्हाला याच्यामध्ये लक्षात येईल, टेक्निकल मध्ये लक्षात येईल. त्याच्यानंतर ओव्हर ट्रेडिंग कधीही करायची नाही. ओव्हर ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट मध्ये सहसा होतच नाही. एकाच दिवशी असे बाय सेल बाय सेल बाय सेल असं कधीही करायचं नाही. इमोशन बेस कधीही डिसिजन घ्यायचं नाही. फिअर मध्ये कधी सेल करायचं नाही. ग्रीड मध्ये आपण कधी काय बाय पण करायचा नाही. लालच में मत आओ. सगळं जे काही आहे सगळं लॉजिकल असलं पाहिजे आपलं. कशामुळे बाय करतो, ज्यावेळेस आपण टेक्निकल शिकू त्यावेळेस सगळ्यात पहिला नियम काय, आपण बाय करतोय तर त्याच्या पाठीमागचं कारण आपल्याला माहित पाहिजे, आणि त्याचं कारण हे दोन्ही नसलं पाहिजे, ना भीती ना ग्रीड. त्याला काही ना काहीतरी लॉजिकल उत्तर पाहिजे. आपण बाय करतोय, कशामुळे बाय करतोय, यानं प्रिव्हियस ब्रेकआउट दिलाय, आता इथं स्पाइक आहे, स्टॉक वाढायलाय म्हणून मी बाय करायलो, हे कधीच शब्द येऊ द्यायचा नाही. स्टॉक चांगल्या प्रकारे वाढायला म्हणून बाय करतोय, असा प्रकार कधीही नाही करायचा. आता एवढा मोठा दिसतोय वाढलेला म्हणून याच्यामध्ये बाय करायचंय का आपल्याला, तसं नाही करायचं. येऊ द्यायचं त्याला प्रॉपरली. वाटल्याच हा इथं चांगला आहे ना, क्युपिड वाटतोय ना, तर आपल्याला ज्या काही लेवलला आता वाटलं की हा वर गेलाय ना, हा येणारच खाली, कधी ना कधी खाली येणारच. थोडाफार तो खाली येतोच. डायरेक्टली कधी वर जातं का असं रॉकेट साईज?
हे बघ, वर गेला खाली आला, वर गेला खाली आला, वर गेला. ती वेगळी गोष्ट होती. एलसीडी वेगळा गोष्ट होता. त्याच्यासाठी ते सेबीनं त्याच्यावर हे केलं ना. ऍक्च्युअल मध्ये त्याची व्हॅल्युएशनच एवढं मोठं होतं त्या स्टॉकचं की ते 3 रुपयाला तो स्टॉक नाइंसाफी होती. त्याच्यामुळे त्याच्यासोबत इन्साफ केली सेबीने. ओके, इथून पुढे फार कमी वेळ मिळेल बोलायला. त्याच्यामुळे म्हणतोय आज काय आहे का बोलायला सांगा. मॅम काही डाऊट्स? कारण आता तुमचं सगळं म्हणजे फंडामेंटल जवळपास संपलेलं आहे. शिकण्यासाठी अजून भरपूर शिकणार आहेत आपण डेली बेसिसवर. तत्पूर्वी कुठलाही एखादा चार्ट असा आहे ना, एखादा चार्ट तुमच्या याच्यासाठी तुम्ही हे करून घ्या. आज तुम्हाला काय वाटतं, हे एखादा इथं काय दिसतं, मग काय माहितीये समजा याच्याविषयी काही अंदाजा बांधता येते का इथं? ICICI बँक मी ओपन करून ठेवतो वाटल्यास तुमच्या समोर, कारण तिथे ऑलरेडी हे लेवल्स ड्रॉ केलेले. डिलीट केलं नाही. अरे इथे आता इथून पुढे आपण काय करणार आहे की चार्ट रीड करण्याच्या ज्या टेक्निक्स आहेत, ज्याला आपण टेक्निकल अनालिसिस म्हणतो, ते इथून पुढे आपण उद्यापासून सुरू करू आपण. चालेल. तत्पूर्वी उद्यापर्यंत तुम्ही काही जर तुम्हाला वाटत असेल फंडामेंटल मध्ये अजून काही इम्पॉर्टंट आहे किंवा आतापर्यंतच्या सेशन मधलं काही राहिलंय किंवा एक्स्ट्रा काय म्हणतात काही डाऊट्स असतील तर मला विचारू शकता. माझ्याकडून मी थांबतो. काही आहे का तुमच्याकडून सांगा. बायबॅक नावाचे काय 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 ETF चे जे दिसतात का ते म्हणजे कसं एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे. आता हे काय करतं म्हणजे थोडक्यात कुठला एखादा तुम्हाला आहे नाही था कुठला ETF आहे, हे एडिलबी सिल्वरचा ETF आहे बरोबर, हाच म्हणताय ना. हे बघा, मिराई ऍसेटचा गोल्ड ETF. आता मिराई ऍसेट न काय केले माहिती का, हा याची प्राइस किती आहे 128 128 रुपये बरोबर. मग हा काय करतं की हे लाखो करोडो माणसाकडून म्हणजे आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर कडून 128 रुपयाप्रमाणे गोल्ड ETF तयार करून ठेवतो, एक्सचेंज ट्रेडेड फंड. आणि आपल्या वतीनं हा काय करतो, गोल्ड मध्ये तो इन्व्हेस्टमेंट करतो, मिराई ऍसेट. मग जसं जसं गोल्डचं शेअरची प्राइस वाढेल, आता आपण गोल्ड 1 ग्राम किंवा जर इन्व्हेस्टमेंट करायची म्हटलं तर किती लागतील पैसे 1 ग्राम घेण्यासाठी? हा अप्रॉक्सिमेटली 13,000. तर मग आपण डायरेक्टली तिथं तर इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. मग हा 128 रुपयावाला शेअर ठीक आहे, शेअर आहे ना शेवटी. आणि ऍज कम्पेअर टू बाकीचं कसं असतं माहितीये का, इथं आता फक्त हा गोल्ड मधला आहे, हा सिल्वर मधला आहे. बाकीचे जे ETF आहेत का, तर ते भरपूर असे ETF आहेत की जे की डायरेक्टली तुम्हाला इथं बसून जपानच्या कंपनीज मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला हे देतात, इंडियामध्ये बसून. आपण तसे ETF आहेत. निफ्टी 50चा ETF आहे, बँक निफ्टीचा ETF आहे. पुन्हा तुम्हाला वाटत असेल की मिड कॅप आहे बघा, ग्रोथ कोणाला जास्त आहे सगळ्यात जास्त? स्मॉल कॅपला सगळ्यात जास्त ग्रोथ आहे समजा. मग आपल्याला चांगल्या कंपन्या निवडून हे करण्यापेक्षा आपण काय करतो माहितीये का, स्मॉल कॅप वाली जी कोणती ETF असेल ना त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून टाकायची. पण ते SIP वगैरे करण्यासाठी परवडतं. मंथली बेसिसवर एक समजा एक फिक्स अमाऊंट आहे, 2,000 3,000 4,000 5,000 त्याच्यात टाकत राहण्यास बेस्ट वे. गोल्ड खूप छान. जर गोल्ड ETF जर बाय करत असेल तर चांगली गोष्ट आहे. ETF दुसरं काही नाही, आपल्याला सगळे पैसे जमा करून ते ऍक्च्युअल ऍसेट मध्ये त्या हे करतात, इन्व्हेस्टमेंट करतात आपल्या वतीने. आता हा गोल्ड आहे म्हणून एकटाच आहे है ना. आता निफ्टी 50चा जो ETF असतो का, तर मग ते निफ्टी 50च्या 50 कंपन्यांमध्ये डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करतो.
म्युच्युअल फंड वेगळे, हे वेगळं. त्यांना म्युच्युअल फंड म्हणजे म्युच्युअल फंड वेगळे असतात. हे ETF आहेत डायरेक्टली, म्हणजे जे की आपण रोजच्या रोज ट्रेड करू शकतो ना. म्युच्युअल फंड एकदा घेतला 2 वर्ष 3 वर्ष ठेवावा लागतो. हा ट्रेड करण्यासाठी आहे. तुम्ही एकदा घ्या, इंट्राडे सुद्धा करू शकता, लगेच घ्या लगेच विकून टाका, काय प्रॉब्लेम नाही. हे ट्रेडेड आहेत ना, ट्रेड करण्यासाठीच आहे. आणि म्युच्युअल फंड कसं आपण ऍज अ इन्व्हेस्टमेंट बघतो ना त्याला. एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की हा म्युच्युअल फंड सारखं काम आहे, फक्त त्याच्यात फरक कसा आहे, ते इन्व्हेस्टमेंट पर्पज आहे, हे ट्रेडिंग पर्पज आहे. बघू शकतो ना. हे बघा, तुमचं जे काही आहे का त्याच्यामध्ये आता मी जसं या अमोल सरांना सांगितलं होतं ना, तिथं फंडामेंटल्स म्हणून चेक, तिथं लगेच असतं. तिथं तुम्ही ऍड केला ना तुमच्या वॉच लिस्ट मध्ये, तिथंच फंडामेंटल म्हणून चेक करा, त्या फंडामेंटल मध्ये डिटेल चेक करा, हे जे काही आहे का तिथं पण असतं. इथे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला निफ्टी वन म्हणून दाखवतो का बघा, कोटक महिंद्रा निफ्टी वन, जे की माझ्याकडे पर्सनल आहेत समजा, काही दाखवत नाही. तिथे बघा तुम्ही, तुम्हाला तिथे डिटेल मध्ये दाखवतो. 285 प्राइस आहे. शेअर होल्डिंग तर काही नसणार, फक्त याचे कोण कोण आहेत ते बघू आपण. इथे काही नाही दाखवत. ब्रोकर मध्ये चेक करा. अरे काही नाही ह्याच्यामध्ये, जर आता आपल्याला माहिती आहे ना निफ्टी कसं आहे, निफ्टीचा जर इयरली जर बघायला गेलो ना आपण, 10% 5% त्या टाइप मध्ये रिटर्न देते. ज्यावेळेस निफ्टीचा रेट कमी झाला त्यावेळेस आपण काय करायचे, ETF घेऊन ठेवायचे निफ्टीचे, है ना. आता हाय वर आहे. आता आपण कुठं कुठे घ्यायचे असतात, म्हणजे समजा यदा कदाचित इथं आली समजा उद्या चलून, काही इथं आपण एक 50 क्वांटिटी इथं बाय करून ठेवायची, परत इथं आली 50 क्वांटिटी इथं बाय करा, परत खाली जर या लेवलला आला कुठं तर 50 क्वांटिटी बाय करायची, असं. स्वप्नील सर का आहेत का नाही आवाज? काय मग, काही शंका वगैरे काही आहेत का? काही आहे का म्हटलं चर्चा करण्यासाठी? ओके, थांबायचं का मग इथे? थांबूया आपण इथे. उद्या, हा उद्या मग फ्रेश मध्ये आपण काय करू, टेक्निकल अनालिसिस स्टार्ट करू.